पालघरमध्ये विराज कंपनीमुळे परिसर प्रदूषित। या प्रकरणी परिसराच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू। एमपीसीबी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। दहावीच्या निकालानंतर पुण्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष। न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये शिक्षकांनी केलं विद्यार्थ्यांचं स्वागत। बिहारच्या पटणामध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। पोलिसांचा आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज। 10,000 बीपीएससी परीक्षार्थी रस्त्यावरती उतरले। सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयांमधील हाऊसकीपिंग टेंडरमध्ये 45 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप। भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांचे बीएमसी आयुक्तांना या संदर्भात पत्र। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी आरोपी सलीम डोलाला न्यायालयीन कोठडी। 14 दिवसांची सुनावणी न्यायालयीन कोठडी, तर सलीम डोला याला आर्थर जेलमध्ये ठेवणार। मे महिना सुरू झाला, मात्र अकोला शहरातील पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई अद्यापही बाकी। गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या वतीनं नालेसफाई कागदावरच सुरू असल्याचं चित्र। धुळ्यातील पिंपळनेर परिसरामध्ये पेट्रोलचा टँकर उलटला। टँकर उलटल्यानं मोठ्या प्रमाणात पेट्रोल गेलं वाया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।